ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चाकूच्या धाकावर 1.5 कोटी लुटले, पाळत ठेवून टाकला सशस्त्र दरोडा। धुळ्यानजीक एका कारमधून जाणाऱ्या दोघांना पिस्टलचा धाक दाखवत 8 दरोडेखोरांनी तब्बल 1.5 कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। धुळे तालुका पोलिसात 8 दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सुरुवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम 4 कोटी असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ही रक्कम 1.5 कोटी असल्याचे नमूद करण्यात आले। सुरत येथील कल्पेश रमणभाई पटेल व भरत जीवनभाई भालिया हे स्कॉर्पिओद्वारे 1.5 कोटीची रक्कम घेऊन धुळे मार्गे नाशिककडे जात असताना धुळे तालुक्यातील उर्मेपाडा उड्डाणपुलाजवळ पहाटेच्या सुमारास एक कार आडवी आली व नंतर आणखीन एक दुसरी कार आली। यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वाहनातील रोकड लुटली। सुरुवातीला ही रक्कम 4 कोटीची असल्याचा दावा संबंधितांनी केला, मात्र तक्रार देताना ही रक्कम 1.5 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। या घटनेने धुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे। पहाटे 5 वाजताच्या सुमारास उर्मेपाडा गावाजवळ एक स्कॉर्पिओ कार होती। त्या स्कॉर्पिओ कारला दुसऱ्या 2 कारमधील लोकांनी अडवलं आणि त्या स्कॉर्पिओ कारमधील रक्कम जवळपास 1,50,00,000 रुपये लुटून गेल्याची घटना घडलेली आहे। या घटनेबाबत सर्वप्रथम यातील जो फिर्यादी आहे कल्पेश भाई चालक आहे त्या गाडीचा, हा आणि त्याच्यासोबत भरत भालिया म्हणून दुसरा चालक होता। यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अगोदर जाऊन माहिती दिली। त्यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेची खात्री करण्यासाठी धुळे तालुका पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि त्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली। त्या घटनेनंतर खात्री करून याबाबत एक 418/25 असा गुन्हा अशा नंबरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काल। त्याच्यामध्ये BNS सेक्शन 310 126 असं लावण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चालू आहे। या तपासात 2 पथके रवाना झालेली आहेत आणि तपास प्रगतीपथावर आहे। लवकरच हा गुन्हा आम्ही प्रयत्न करून उघडकीस आणू आणि याच गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा देखील करत आहे।